का भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही प्रवेश केला त्याचा पश्चाताप कधीच तुम्हाला येऊ देणार नाही, याचा विश्वास निश्चितपणे ह्या मीटिंगच्या निमित्ताने देतो। आता आपल्याला सर्व गोष्ट माहिती आहे का? आपल्याला माहिती आहे का आता 2095 विधानसभेला मी आमदारकीला नगर निवासाच्या मतदारसंघामध्ये उभा राहिलो आणि माझा राजकीय जीवनपट सुद्धा मला असं वाटतं नगर तालुक्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये सांगण्याची आवश्यकता नाही। मी 95च्या आधी 84 सालापासून आता माझ्या बुरहानगर गावचा सरपंच म्हणून मी काम करत होतो आणि मला कधी स्वप्नामध्ये असं वाटलं नाही का मी बुरहानगरचा सरपंच होईन, सरपंचाचा विधानसभेचा आमदार होईन, असं कधीच वाटलं नाही। आणि मी काय आपल्याला माहिती आहे का, कुठल्याही प्रकारचं माझे आई वडील कुठं राजकारणामध्ये कुठल्या ग्रामपंचायतचे सदस्य नव्हते, सोसायटीचे सदस्य नव्हते, परंतु तुमच्या सगळ्याच्या कृपेने सगळ्याच्या आशीर्वादाने मला विधानसभेची 1995 संधी मिळण्याचं काम झालं। विधानसभेचा ज्या दिवशी आपण पाहतो नगर निवासाच्या मतदारसंघामध्ये मी आमदार झाल्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती का राज्यामध्ये आता आपण पाहिलं का आता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार यायचं होतं। त्या काळामध्ये जर सांगायचं म्हणलं तर महाराष्ट्रातून 42 आमदार अपेक्षेने निवडून आले होते आणि राज्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार स्थापन होण्याचं काम होणार होतं आणि राज्याचं सरकार शिवसेना भारतीय जनता पार्टीचं होत असताना अपक्ष आमदाराची गरज होती, आवश्यकता होती। राज्याचे उपमुख्यमंत्री आपण गोविंदरावजी मुंडे साहेबांनी सांगितलं करगिले साहेब आम्हाला पाठिंबा द्या। आता मी पाठिंबा देत असताना मी आपल्याला काही सांगू इच्छितो का मी कुठल्याच प्रकारची कोणती गोष्ट मागण्याचं काम काही केलं नाही। 42 आमदारांपैकी आपण सांगतो का जवळजवळ 40 आमदारांनी एक मागणी केली, कोणी राज्यामध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली, कोणी राज्यमंत्रीपदाची मागणी केली, कोणी महामंडळाची मागणी केली, परंतु मी काही कुठल्याच प्रकारचा आता ह्या शिवसेना भारतीय जनता पार्टीला काही पदाची कुठल्याच प्रकारची मागणी केली नाही। त्याचं कारण मी आपल्याला सांगतो का मी एक शेतकरी कुटुंबामध्ये आज सर्वसामान्य आणि विशेष करून नगर तालुक्याच्या जिराईत भागामधून विधानसभेचा आमदार झाल्यानंतर मी एकच मागणी केली, मी आपल्या आपण पाहतो का शिवसेनेच्या भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देतो, परंतु माझ्या नगर तालुक्याचा जो जिराईत भाग आहे त्या जिराईत भागाला आपण पाहिलं तर आता आपण मार्च संपल्यानंतर कुठल्या विहिरीला पाणी राहत नाही, बोरला पाणी राहत नाही आणि नगर तालुका जर पाहिलं तर कायमस्वरूपी टँकरच्या माध्यमातून पाणी पिण्याचं काम होतं आणि मग टँकरची परिस्थिती जर पाहिली तर आपण पाहतो कधी सकाळी येतो, कधी दुपारी येतो, कधी रात्री 12 वाजता येतो, कधी पहाटे 4 वाजता येतो। मग आल्यानंतर आमच्या माता भगिनीला पिण्याच्या पाण्यासाठी आपण पाहिलं रात्रभर जागे राहण्याचं काम करावं लागतं। म्हणून मी आपल्याला आपण पाहिलं का आता शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या सरकारला एकच मागणी केली, मी आपल्याला बिनशर्त पाठिंबा देतो, पण नगर तालुक्याला कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं काम केलं पाहिजे। म्हणून आपण पाहतो का आता आपला नगर तालुक्याच्या मुळा धरणावरून बुरहानगरच्या नावाने जी काय आपण पहिली पाणी पुरवठ्याच्या योजना मंजूर केली आणि 44 गावाला कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला। तिकडं आपण जर पाहिलं तर आपल्या गुंडेगाव असन, राळेगाव असन, त्या भागाला 19 गावला आपण पाहिलं का कुकडीच्या धरणावरून पिण्याच्या पाण्याची योजना आणण्याचं काम केलं आणि जवळजवळ नगर तालुक्याच्या 60 ते 70 गावाला कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं काम निश्चितपणे केलं। आता काम केल्यानंतर मला दुसऱ्या वेळेला संधी मिळाली, तिसऱ्या वेळेला संधी मिळाली, आमदार पदाची संधी मिळाली, राज्यमंत्री पदाची सुद्धा संधी तुमच्या सगळ्याच्या कृपेने आशीर्वादाने मिळण्याचं काम झालं। परंतु आपण पाहिलं का आता विधानसभेचा मतदारसंघ आपण पाहिलं काय 2009ला आपल्याला विधानसभेच्या मतदारसंघाची पुनर्रचना झाली। काही भाग ना आपण श्रीगोंद्यामध्ये गेला, काही पारनेरमध्ये गेला, काही भाग नगर शहरामध्ये गेला आणि काही राहुरी नगर पाथडी मतदारसंघामध्ये जाण्याचं काम झालं। मग आपला विधानसभेचा आपण पाहिलं तर मतदारसंघाचे 4 तुकडे झाले आणि मग 4 तुकडे झाल्यानंतर आपल्या देशाचे जे काय आपण नेते म्हणतो शरदजी पवार साहेबांनी मला लोकसभेच्या दक्षिणी भागाची उमेदवारी देण्याचं काम झालं। लोकसभेचे दक्षिण भागाची उमेदवारी मिळाली
परंतु काही आपण पाहतो जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांनी कर्डिले साहेब लोकसभेचा खासदार होऊ नाही म्हणून तिथं आपण पाहतो काँग्रेसचे आमदार राजेभाऊजी राजळेला अपक्ष उभा करण्याचं काम झालं. अपक्ष उभा झाल्यानंतर आपण पाहिलं का माझा लोकसभेला पराभव झाला. लोकसभेला पराभव झाल्यानंतर आता विचार असा केला का आता काही थांबण्याची आवश्यकता आहे. त्यावेळेला तुम्हाला सांगतो का पराभव झाल्यानंतर मी 8 दिवस 15 दिवस आपण जे काही माझं शांतवन करण्यासाठी काही कार्यकर्ते येत होते आणि आल्यानंतर आता सगळ्यांनी आम्ही ठरवून टाकलं का आता आपण थांबून घेण्याचं काम केलं पाहिजे. कारण कुठल्याच प्रकारचं आपण पाहिलं का आपल्याला हक्काचा मतदारसंघ नव्हता. बुरानगर आपण पाहिलं तर आपण राहुरीच्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये गेलो होतं आणि मग आपण जर कदाचित राहुरीच्या विधानसभेच्या मतदारसंघामधून निवडणूक जर लढवली तर आपण पाहिलं का आपले फक्त 25 गावच आपण विधानसभेमध्ये येतात. मग आता 25 गावावर आपण आता विधानसभेची जर कदाचित निवडणूक जर लढवली तर आपण आमदार होऊ का नाही, आपल्याला संधी मिळेल का नाही याची कुठल्याच प्रकारची खात्री नव्हती, विश्वास नव्हता. आणि विश्वास नसल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी सांगितलं कर्डिले साहेब काही जरी झालं तर आपल्याला तो विधानसभेची निवडणूक लढावं लागेल. ते म्हणले आज आपण पाहतो का 2000 आपण पाहिलं 9 पर्यंत जनतेने तुमच्यावर प्रेम केलं, विश्वास दाखवला आणि आता मात्र आम्हाला कुठल्याच प्रकारचं वारं सोडून काही चालणार नाही. मग सगळ्या कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव आपण पाहिलं का राहुरीच्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवायचा सगळ्या कार्यकर्त्याच्या आग्रहाने निर्णय घेतला आणि ठरवण्याचं काम आपण केलं. आता निवडणूक तर आपण करायची, परंतु आता आपल्याला कोणत्या पक्षाचं तिकीट देईल असं आपल्याला खात्री कुठल्याच प्रकारचा विश्वास नव्हता. परंतु राज्याचे नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी सांगितलं कर्डिले साहेब तुम्ही मला 95ला बिनशर्त आपल्याला पाठिंबा दिला, मला राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून पदाची संधी मिळण्याचं काम झालं, तुम्ही माझ्याकडे आणि तुम्हाला भारतीय जनता पार्टीचं तिकीट राहुरीच्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये देण्याचं काम करतो. फक्त एक दिवसच तुम्हाला सांगतो माझी भेट झाली. पंकजाताई काय कुठला आपण पाहतो का राजकारणामध्ये नव्हत्या. पुण्याला मला बोलून घेतलं, तिथं एक कबर चहा त्यांच्या मुलीच्या घरी पाजला आणि मला सांगितलं कर्डिले साहेब तुम्ही आता उद्या मुंबईला या, भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात या, तुम्हाला लगेच त्याच दिवशी पक्षप्रवेश देतो आणि तुम्हाला राहुरीच्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये उमेदवारी देण्याचं काम करतोय. आता मला असं काही विश्वास बसत नव्हता का आता ह्या मतदारसंघामध्ये आपण निवडणूक कसा विजय होऊ. कारण पाहिलं तर 80% आपण राहुरीचा मतदारसंघाच्या आपण मतदाराची संख्या होती. आपली मतदाराची जर पाहिलं तर आपण 20% पेक्षा जास्त काही ना मतदाराची नव्हती. मग आता 20% आपण राहुरी विधानसभेचा मतदारसंघामध्ये कसं आमदार हो असा माझ्या पुढे प्रश्न निर्माण झाला. परंतु आता पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतर आता मला काही नाकारता पण येण्याचं होत नव्हतं. मग आता राहुरी विधानसभेच्या मतदारसंघामध्ये विधानसभेची निवडणूक लढवायचा निर्णय झाला आणि निर्णय झाल्यानंतर आपण पाहिलं का राहुरी पाथडी मतदारसंघाच्या सगळ्या जनतेने मला असं वाटतं 9ला पाहिलं तर आपण पाहिलं तर समोरच्या उमेदवाराला 2 आकडे मतं मिळवून देण्याचं काम झालं. त्या काळामध्ये आपण पाहिले प्रसादजी तनपुरे साहेब आपण निवडणुकीला राष्ट्रवादी पण उभा होते, तिकडं अपक्ष म्हणून शिवाजीरावजी गाडे पाटील उभा होते आणि मग आता 2 उमेदवार तिकडं उभा राहिल्यानंतर आपल्या सगळ्या भागाने आपल्याला आपल्या जवळचा हक्काचा आपला जिराई भागातला आपला घरचा आपल्याला आमदार पाहिजे. या भावनेतून आपण पाहतो नगर तालुक्याने पाथड तालुक्याने जवळजवळ मी आपल्याला सांगतो का दोन्ही विरोधी उमेदवाराला 2 आकडीनं मतापेक्षा कुठलंच मत काय मिळालं नाही. मग आपण पाहिलं तर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आपण पाहत होतो का ज्या दिवशी मतदान झाल्यानंतर आणि मतमोजणी ज्या दिवशी निकाल चालू होतला मतमोजणी सुरू झाली आणि राहुरीच्या मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर आपण 40,000 मतं प्रसादजी तनपुरे साहेबाला मिळाली आणि 42,000 मतं आपण शिवाजीरावजी गाडे पाटलाला मिळाली. तर राहुरीच्या मतदारसंघातून मला फक्त 11 ते 11,500 मतं मिळण्याचं काम झालं. मग आता सगळ्या तालुक्यात जिल्हा महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा झाली की आता शिवाजीराव कर्डिले साहेबाचा आता इथं पराभव झाला म्हणून असं घोषित होण्याचं काम सुद्धा झालं होतं. आणि मग आपण पाहिलं का आपलं आता वांबुरीच्या नंतर आपण घाटाच्या वर आपलं मतदान सुरू झालं
मतदान सुरू झाल्यानंतर आपण पाहिलं तर प्रत्येक गावामध्ये जर सांगायचं जर म्हणलं तर फक्त आपण पाहिलं तर 10 मतं 50 मतं 100 मताच्या पुढं मला स्वतः आकडेवारी काही गेली नाही. मग आपण त्यांचा 40 आणि 42 हजाराचा लीड तोडून आपल्या मतदारसंघामध्ये आपण तुम्हाला सांगतो का सगळ्यांचा लीड तोडून 8,500 आपल्याला मतं जास्त मिळाले. 8,500 मतांनी मी राहुरी मतदारसंघामध्ये आमदारकीची संधी 2009ला मिळण्याचं काम झालं. मला आमदार 9ला झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो का विधानसभेच्या मंत्रिपदाचे शपथविधी होते. बऱ्याच महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली का कर्डिले साहेबाचा पराभव झाला. मी मुंबईला गेल्यानंतर बरेच आमदार आता निवडून आले होते. ते म्हणले कर्डिले साहेब कशाला तुम्ही तिथे जाऊन उभा राहायचो, तुम्ही आता एवढे सिनियर आमदार सुद्धा तिथं जाऊन उभा राहायचं काय कारण नव्हतं. म्हणलं झालं काय, ते म्हणले कारण असताना तुम्ही पराभव करून घेतला. मला स्वतःच्या तोंडाने सांगावं लागलं का मी आमदार म्हणून निवडून आलेलो आहे. म्हणजे लोकांनाच माहित नव्हतं का कर्डिले साहेब निवडून आलेत. त्या काळामध्ये आपण पाहिलं का त्या मताची विभागणी झाली आणि केवळ आता कैलासवासी शिवाजीराव गाडे आपण पाहिलं का उभा राहिले. आणि म्हणून तुम्हाला सांगतो का आपला विजय एकदा नाही दोनदा विजय होण्याचं काम झालं. परंतु आपण पाहिलं का आता 2009ला निवडून आलो, चांगलं विकासाचं काम आपण मतदारसंघामध्ये केलं. 14ला निवडून आल्यानंतर आपण त्याचा विकासाचं काम केलं. परंतु आता 19ला जर प्रत्यक्ष पाहिलं तर आपण माहिती होतं का आता इथं निवडणुकीमध्ये आता काय दुसऱ्या राहुरीमध्ये काय उमेदवार कोणी नव्हता. मग स्टेट फाईट झाली आणि स्टेट फाईट झाल्यानंतर आपल्या सुद्धा नगर तालुका आणि पाथर्डी तालुक्याने मतामध्ये जी काय आता 2009ला 14ला आपण मतं मिळाली तेवढ्या प्रमाणामध्ये काय आपल्याला माहिती काय इथे सुद्धा आणि पाथर्डीमध्ये काय मतं मिळण्याचं काम राजेभाऊ म्हणले तसं मतं काही कुठल्याच प्रकारच्या आपल्याला त्यावेळेला सुद्धा मिळण्याचं काम झालं नाही. आणि मग काय झालं हे मलाही कळलं नाही. झालं असं असं राजाभाऊ कदाचित आता मी 25 वर्ष आमदार राहिलो. आमदार राहिल्यानंतर कदाचित काहींना असं वाटलं असं का रोज आपण मिरची चटणी खाण्यापेक्षा आता आपण एकदा गुलाबजांबू खाऊन पाहू असंही कदाचित कोणाला वाटलं असं. आणि म्हणून तुम्ही सांगितलं का आमच्याकडे बोलायला गोड आहे, साखरेसारखा गोड बोलतोय. कदाचित त्या गोड बोलण्याला सुद्धा कदाचित आमचा नगर तालुका आणि पाथर्डी तालुका कदाचित फसला असेल. आणि मग माझी कदाचित काही वेळेला आपण पाहिलं 25 वर्षामध्ये कोणाला जिल्हा परिषदेचं तिकीट देता आलं नाही, कोणाला पंचायत समितीचं तिकीट देता आलं नाही, कोणाला मार्केट कमिटीचं तिकीट देता आलं नाही. काहींना तिकीट दिले परंतु आता चेअरमन कोणाला नाकारता आलं नाही. काहींना जिल्हा परिषदचं आपण पाहिलं का काही लोकांना तर आपण आपल्याला माहिती आहे राखेलची फटफटी वापरत होते त्यालाही आपण जिल्हा परिषदचा बांधकाम चेअरमन केलं ते सुद्धा विसरून गेले. आणि मग तुम्हाला सांगतो का तुम्ही आपल्याला त्याच्यामध्ये पराभव होण्याचं काम आपल्याला झालंय. आणि कधी कधी आपण पाहतो का एखाद्या वेळेस गावागावामध्ये 2 पार्ट्या असतात, गटतट असतो. कधी कधी एकमेकाचा वाद झाला, एखाद्याचा एकमेकाचं भांडण झालं आणि पोलिसांनी जरी कदाचित तिकडे 4 पैसे घेऊन एखाद्याची केस दाखवून घेतली आणि एखाद्याला जर कदाचित अटक होऊन दिलं नाही तर म्हणले कर्डिलेचाच फोन गेला म्हणून अटक होऊन दिलं नाही. कदाचित एखाद्या वेळेला तुम्हाला सांगतो का एखाद्याला बाहेर सोडलं तर म्हणले कर्डिले साहेबांमुळेच झालं. कदाचित भाऊकीत काही भांडण झालं तर म्हणले कर्डिले साहेबांनीच भांडण लावलं. कदाचित तुम्हाला सांगतो का एखाद्या वेळेला एखाद्याच्या काही गोष्टीचं जर काही काम झालं नाही तर म्हणले कर्डिलेच्या साहेबाच्या सांगण्यावरून आपलं काम झालं नाही. कदाचित एखाद्या वेळेला बऱ्याच दिवसाची ती खतखत असेल, नाराजी झाली असेल. आणि म्हणून तुम्हाला सांगतो का 19च्या कालच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सुद्धा तेवढ्या टक्केवारी मतं मिळण्याची आवश्यकता होती, तेवढी मिळाली नाही. म्हणून आज आपण पाहतो का आपल्याला पराभव होण्याचं काम झालं. आता पराभव झाल्यानंतर मला काही कुठल्या प्रकारचं दुःख काही वाटलं नाही. त्याचं कारण असं सांगतो का तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला 25-25 वर्ष आमदार राहणं इतकी काही गोष्ट सोपी नाही. आजचा काळ जर पाहायचा जर म्हणलं तर 1-5 वर्ष एखाद्या ग्रामपंचायतीला सदस्य म्हणून निवडून गेलं किंवा कदाचित सरपंच जर झाला तर दुसऱ्या 5 वर्ष लोक डिपॉझिट घालायला सुद्धा मागं पुढं पाहण्याचं काम करीत नाही. मला काही कुठल्या प्रकारचा राजकीय मला वारसा नव्हता. माझे वडील कुठं खासदार नव्हते, आमदार नव्हते. माझे वडील तुमच्यासारखेच आपण पाहतो का शेती करीत होते, नांगर हाकण्याचं काम करीत होते. शेतीला जोडधंदा म्हणून मी सुद्धा दुधाचा धंदा करण्याचं काम करत होतो. मलाही कधी या विषयामध्ये ग्रामपंचायतचा सरपंच होईल म्हणून असं कधी स्वप्नामध्ये वाटलं नव्हतं.
कारण का आपण पाहिलं का आपण आता शेतकरी आज कुटुंबातले असणारी व्यक्ती होतो आणि तुम्हाला सांगतो का गावाने मला डोक्यावर घेतलं, बिनविरोध गावचा सरपंच केला आणि बिनविरोध सरपंच झाल्यानंतर जसं जालिंदरजी कदम आता गावाचा विकास करतात तसा माझा काही राजकीय पुढाऱ्याशी कुठल्याच प्रकारचा संबंध नव्हता, परंतु सगळ्या अधिकाऱ्याला माझ्या दुधाचे रतीब होते. तुमच्या तहसीलदारला दुधाचा रतीब होतो, तुमचा BMCBच्या अधिकाऱ्याला दुधाचा रतीब होता, पोलीस खात्याला दुधाचा रतीब घालण्याचं काम करत होतो, शिवला दुधाचा दूध घालण्याचं काम करीत होतो. आणि मग तुम्हाला सांगतो का कुठली तालुक्याच्या जिल्ह्याच्या राज्याची जर कदाचित योजना आणायची म्हणलं तर मला कोणत्या पुढारीकडे जाण्याची गरज पडत नव्हती. मी जर कदाचित मला सांगतो की एखाद्या गावाचा आपल्या गावाचा विकास करायचा म्हणलं तर बीडीओला दूध होतं, बीडीओला जर कदाचित एखादी बाई सकाळी दुधाला गांड घेऊन आली का आपल्याला सांगायचं का बाई आमच्या गावामध्ये असं असं विकासाच्या कामाला निधीची गरज आहे. मग बाईच्या हातात आम्ही एकदा चिठ्ठी दिली तर बाईला माहिती असायचं का ह्या दूधवाल्याचं जर काम ऐकलं नाही तर उद्या आपल्याला दुधात पावसाळी पाणी जास्त येईल. आणि म्हणून तुम्हाला सांगतो का त्यांना सुद्धा हे ऐकायची गरज पडायची. कदाचित तालुक्यातलं काही काय एखादं पोलीस स्टेशनचं काही भांडण झालं, तक्रार झाली तर मला पण पाहत होतं काम सांगतो मला पोलिसाच्या प्यायला दूध होतं माझं. आणि मग बाई साहेबाला फक्त चिठ्ठी द्यायची आणि मग बाई साहेब जर कदाचित सकाळी साहेब उठले का म्हणायचे आपल्या दूधवाल्याची चिठ्ठी आणि आपल्याला कुठल्याही परिस्थितीत काम करावंच लागेल. ते साहेब म्हणायचं कारण काय, ते म्हणले का त्याचं कारण एकच आहे का म्हणले उद्या जर ह्या दूधवाल्याचं आपण काम नाही ऐकलं तर आपल्याला 1 लिटर परत दुधात पाणी येईल म्हणून. मग तुम्हाला सांगतो का त्याचं ऐकायला लावायचो. आणि आम्ही त्यावेळेचे दूधवाल्यालाही हुशार होते. 10 लिटरचं दुधाचा कॅन राहायचं आणि दुसऱ्या एक कॅन बारका 1 लिटरचं राहायचं. मग अलीकडे गिरायकाला दूध घातलं का त्या 1 लिटरमध्ये 10 लिटरचं दूध काढायचं, त्याला घालायचं आणि त्यांना सांगायचं तुम्हाला स्पेशल दूध आणलंय. आता त्यांना काय माहिती का सगळ्यालाच हे 1 लिटरचा डबा वापरायचा. आणि मग तुम्हाला सांगतो का प्रत्येकाला असं वाटायचं का आपल्याला स्पेशल घरून दूध आपल्याला 1 लिटरचा कॅनच वेगळा आलेला दिसतोय. यांना माहित नाही का ह्याच कॅनातून काढलं त्या बारक्या कॅनात टाकलंय म्हणून. आणि मग तुम्हाला सांगतो का ते दूध घातल्यानंतर त्यांना सुद्धा तुम्हाला माझं एक प्रेम निर्माण झालं होतं. आणि त्या काळामध्ये दूधवाल्याचे आणि गिरायकाचे एवढे चांगले संमत होते तर मला तुम्हाला सांगतो का दिवाळी आल्यानंतर आम्हाला कधीच घरी फराळाची करायची गरज पडत नव्हती. कारण का आपण पाहतो का आम्ही दुधाच्या रुपये घातलंय का त्या बाई साहेबांनी सांगायचं का फराळाचं घेऊन जा. मग त्यानंतर तुम्हाला सांगतो करंज्या लाडू टाकून आणायचे आणि मग तेच तुम्हाला सांगतो महिनाभर घरी खायचे कंबर करावं. आमच्याकडे एखादा हुरडा झाला का गिरायकाला दूधवाल्याला आपल्याला हुरडा खायला आम्ही बोलवायचं आणि मग आज जेवायला बोलायचं. कधी काही आपण गिरायकाला जर कदाचित घरी बाईचं नावाचं भीती असली का ते सांगायचं दूधवाल्याला का मला मटण खायचं, तेवढं दूधवाल्याला दूध मटण खाऊ घाला. मग आम्हालाही बोलवायला लावायचं. एक डेप्युटी कलेक्टर होता, त्यांनी मला सांगितलं कर्डिले साहेब आता मी ब्राह्मण माणूस मला काय मटण घरी मिळत नाही, आता मला मटण खायला बोलवा. आता मी घरी आल्यानंतर आपण पाहिलं त्या काळाची परिस्थिती वेगळी होती. आता आपल्या जर कदाचित एखाद्या घरी पाहुणे जर बोलावला तर घरच्याकडून पहिली आपल्याला माहिती घरात काय आहे काय नाही पहिली यादी करून घ्यावं लागायची. तेल आहे का नाही, मीठ आहे का नाही, मिरची आहे का नाही याची माहिती घ्यायची आणि दुकानातून जाऊन मग तुम्हाला सांगतो की आणायचं काम करायचं. आता आम्हाला कलेक्टर साहेब यायच्या म्हणल्यावर आम्हाला भूषण वाटलं. मग तुम्हाला सांगतो का घरी आल्यानंतर ऐकून चिठ्ठी घेतली का आता आपल्याला चांगलं मटण भारी झालं पाहिजे म्हणून त्यांच्याकडून यादी घेतली, चिठ्ठी घेतली, मटण केलं, माशा केली आणि जेवायला वाटल्यानंतर कलेक्टर साहेब म्हणले जराशी आपण तिथं गवारीची शेंगा परतून आणा म्हणले. आता गवारीची शेंगा परतून आला तर घरात गेलो ते म्हणले आपल्याकडे शेंगाच नाही. सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या घरावाल्याला विचारलं कोणाकडे आहे का, ते म्हणले आमच्याकडे नाही. मी ते जेवण होतं त्या कलेक्टरकडे गेलोच नाही तिकडे परत. म्हणलं आता त्यांनी गवारीची शेंगा माहिती ना आपल्याला तर काय कुठं घरात नाही. म्हणजे अशी अवस्था तुम्हाला सांगतो का त्या काळामध्ये तुम्हाला होण्याचं काम होत होतं. आणि मग तुम्हाला सांगतो का विकासाचं काम केल्यानंतर लोकांना असं वाटलं आणि तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल का आपण जर नगरला दूधवाला दूध घालायला गेला कधी गवळी लोक कधी हॉटेलवाले पैसे देत नव्हते. आपला भाजीपाला भाजी विकून विकायला गेला भाजीवाल्याचे पैसे मिळत नव्हते. कधी कडबा कधी ऊस विकायला जर गेला त्याचे पैसे कधी नगर शहराचे दादागिरी करायचे मिळत नव्हते. आम्ही 100 पोरांची तुम्हाला सांगतो का दूधवड्याची टोळी तयार केली. कोणी जर कदाचित पैसे जर आमचे दिले नाही आम्ही 100 पोरं त्याच्या घरावर जायचो आणि मग तुम्हाला सांगतो का लोकांना वाटायचं का आपल्याला सुद्धा संरक्षण मिळतं.
आणि मग त्या काळामध्ये तर आपण पाहिलं दूधवाल्याचे एवढे संबंध होते एकमेकाचे, ज्वारी काढायला त्या काळाला माणसं मिळत नव्हती, मग आम्ही एरजिंग घालायचो आणि सगळे लोक दूधवाले एकमेकाच्या घरी ज्वारी काढायला सुद्धा जायचं काम करायचो. मग ज्वारी काढायला गेल्यानंतर व्हेज नॉन व्हेज करायचो. त्या काळामध्ये काही व्यवस्था नव्हती. आपण एखादा तुम्हाला सांगतो दारूचा एक टूप भरून आणली आणि त्याला ज्वारी काढायला नेलं तर मग तिकडे तुम्हाला सांगतो का त्यांना सगळी व्यवस्था करायची, आपली ज्वारी काढून घ्यायची. अशी गोष्टीतून तुम्हाला सांगतो का आपण इथपर्यंत तुम्हाला सांगतो का येण्याचं काम झालं आणि लोकांना खात्री झाली. आता आपल्याला जर कदाचित सगळ्या गोष्टीची मदत संरक्षण लागत असेल तर आपल्याला माहिती आहे का यांनाच आपण आमदारकीला उभा केलं पाहिजे. म्हणून 95 विधानसभेला आपण पाहिलं आमदारकीला उभा राहिल्यानंतर आता तुम्हाला सांगतो का माझ्या विरोधामध्ये शंकररावजी गडाख साहेबांना शब्द दिला का आता तुम्ही उभा राहा, मी उभा राहतो आणि जर कदाचित तुमचा उमेदवारी जर राहिली तर मी तुम्हाला पाठिंबा देण्याचं काम करतो. आता त्यांचे भाऊजी वसंतराव गडाख माझ्या जवळचे संबंध होते. ते म्हणले कर्डिले साहेब आता उभा राहायला 25चं वय लागत आणि शंकररावचं म्हणले 23च वय. मग मलाही माहित होतं, म्हणलं आपण डावपेच करून पाहू म्हणलं. आता मी म्हणलं गडाख साहेब तुम्हाला माझा पाठिंबा, परंतु मी मात्र फॉर्म भरणार आहे. मग त्यांना वाटलं आता कर्डिले साहेबाचा पाठिंबा झाला मग शंकरराव निवडूनच येते आणि छाननीत मानले 23 वर्ष वय लागले म्हणले त्याचा फॉर्मच बाद झाला. म्हणलं गडाख साहेब काय करायचं आता आपलं ठरलंय ना म्हणलं, देऊन ह्या मग तुम्हाला पाठिंबा देऊन टाकतो. आणि मग तुम्हाला सांगतो का पाठिंबा दिला आणि 95ला आमदार झालो आणि 95 पासून तुम्हाला सांगतो सकाळपासून तर रात्रीपर्यंत तुम्हाला सांगतो का 12 वाजेपर्यंत मी रक्ताचं पाणी करणारा लोकप्रतिनिधी. आणि आजही तुम्हाला सांगतो संतोष माझा कधी हा स्वभाव कधी नाही. तुम्हाला सांगतो का 25 वर्षापासून माझा जनता दर्जा म्हणतो. तुम्ही म्हणला अग्नीत नेऊन फुकाट्यात नाव बोला, त्यात मी त्या जातीचा लोकप्रतिनिधी नाही. तुम्हाला मी सांगतो का माझ्या आयुष्यामध्ये मला एखादी गोष्ट राग आला मला पटलं नाही तर मी स्पष्टपणे तोंडवर बोलण्याला पुढारी. मी काय त्याचा कधी विचार करीत नाही का लोकांसाठी रक्त ओतून काम करतो आणि जो प्रामाणिकपणे लोकांची सेवा करतो रक्त ओतून काम करतो त्याला बोलण्याचा अधिकार सुद्धा नक्की निश्चितपणे राहतो. जो नुसता गोडगोड बोलतो नादी लावतो त्याला बोलण्याचा अधिकार कुठल्याच प्रकारचा राहत नाही. 95 पासून तर आज 2024 पर्यंत आज तुम्हाला सांगतो का माझा कायमचा जनता दरबार चालू राहतो. आता डोंगरगण असन, मांजरसुंबा असन, पिंपळगाव असन किंवा नगर तालुक्यातला कुठलाही लोक असतील त्यांनी माझा रोजचा जनता दरबार आपण पाहण्याचं काम केलं. माझ्याकडे जनता दरबाराचा माणूस आला तर माझ्या 2019ला कोणी मतं दिले कोणी नाही मतं दिले मी कधी पाहण्याचं काम केलं नाही. माझ्याकडे माणूस काम घेऊन आला त्याला मी साधं गाव कुठल्या गावाचा याला विचारित नाही, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या पक्षाचा आहे त्यालाही कधी मी विचारित नाही. तो माणूस आल्यानंतर त्याचं फक्त काम ऐकून घेतो आणि लगेचच तलाठी ग्राम चौकापासून कलेक्टरपर्यंत मंत्र्यापर्यंत मी फोन लावून त्याला न्याय देण्याचं काम 100% मी आतापर्यंत करण्याचं काम करतो. म्हणून मी आता कधी कुठल्याही प्रकारचं असं कोणाला फसवलं आणि कोणाला फसून बळजबरीने सक्ती करून कोणी माझ्याकडे आणण्याचं काम केलंय असं कोणी मला सांगावा. मला मी लोकांचं कामातून विश्वास मिळण्याचं काम 100% मिळवण्याचं काम मी करत आलो केलं. आणि म्हणून तुम्हाला सांगतो का आज लोकांचा माझा विश्वास पाहायला मिळण्याचं काम होतं. मी जर कदाचित लबाडी जर केली असती तर आज जशी आपण पाहतो जे प्राजक्त तनपुराची जी अवस्था झाली ती माझी अवस्था 85 नंतर 99ला सुद्धा व्यक्त झाली असती. मी खोटंही बोलायचं काम करीत नाही आणि चुकीचंही बोलण्याचं काम करीत नाही, लबाडी करण्याचं काय काम करत नाही. लबाडी करून एकदा आमदार होता येतं, लोकांना गोडगोड बोलून एकदा आमदार होता येतं, एकदा आमदार संधी मिळते, परंतु एकदा मिळाल्यानंतर लोक विश्वास परत पुढच्या वेळेला कुठल्याच प्रकारचा होत नाही. तसं त्यांनी केलं. आपण 19च्या निवडणुकी मला एक भावनिक विषय केला का आता आमच्या आपण तालुक्यातले येतं आम्हाला जर कदाचित आमदारकीची संधी मिळाली नाही तर आम्हाला राहुरी सोडून पुण्याला जावं लागेल. आणि मग त्या विश्वासाने तुम्हाला सांगतो का लोकांनी त्यांना भावनिक होऊन त्यांना मत देण्याचं काम केलं आणि आपल्यासारख्याचा पराभव 19ला खऱ्या अर्थाने होण्याचं काम झालं. परंतु 19ला पराभव झाला लोकांना. आता जसं जालूजींनी सांगितलं आणि आजही सांगतो का मी फक्त केवळ निवडणुकीला का उभा राहिलो तर आज आपण पाहतो का 5 वर्ष मागे गेल्यानंतर किती मोठ्या प्रमाणामध्ये राहुरीनगर पाथर्डी मतदारसंघाचा किती मोठा तोटा झाला हे विचार केला. म्हणून मी तुम्हाला सांगतो का विधानसभेची निवडणूक करतोय.
नाही तर 25 वर्ष आमदार राहिलो, मंत्री राहिलो, जिल्हा बँकेसारख्या ठिकाणी चेअरमन पदाची संधी मिळाली. आता काय मी निवडून आल्यावर काय राज्याचा मुख्यमंत्री काय होणार नाही. परंतु ज्या जनतेने मला आपल्याला माहिती आहे का 20-25 वर्ष काही नसताही प्रेम देण्याचं काम केलं, त्यांना आता वारीवर कुठल्या प्रकारचा सोडता कामा नाही याचाच फक्त मी विचार केला आणि या विचार करून विधानसभेला उभा राहण्याचं काम झालं. आपण पाहिलं किती मध्ये खोटे नाटे गुन्हे दाखल केले, किती लोकांना त्या गोष्टीचा त्रास केला, किती लोकांना नादी लावला कळतला. संतोष तुम्ही एवढं त्याच्या एकतर्फे प्रेम केलं, ज्या वेळेला तुमच्यावर हल्ला झाला तुमचं तोंड तरी पाहायला आले का ते कधी? आता तुम्हाला सांगतो ती करडेले कधी करणारा माणूस नाही. ज्या माणूसाला आपण पाहतो चुकीचं असलं तर मी चुकीचं म्हणन, पण त्याच्यासाठी जीवाला देव देण्याचं काम 100% मी करण्याचं काम करत आलो. आणि मी गोष्ट कधी माझा हा उद्योग केला नाही, कारण मी एक सर्वसामान्यातून आलेलो आहे. मला सर्वसामान्य माहिती येतं, गरिबीतून मी आलेलो आहे. आणि ह्या सगळ्या प्रश्नातून मी ज्या वेळेला आलेलो आहे त्या वेळेला मला असं काही कुठल्या प्रकारचं कोणाच आपल्याला माझं काही माहिती का तुम्हाला मला कोणाची आलीजरी नाही. आजही जरी कदाचित तुम्ही बाजूला गेले, माझा पराभव झाला म्हणून मी लगेच उद्या ती आपण ही करण्याची गोष्ट करत नाही आणि माझा कधी धंदा नाही. आज मी 6 निवडणुका लढवल्या, कोणी सांगावा. मी अनेक जणांचे कामं केलेत, अनेक जणांना मदत केली आणि तो विरोधात गेल्यानंतर त्याला कधी निवडणुकीच्या काळामध्ये कुठं फोन केला, कुठं दमदाटी केली, कुठं दादागिरी केली आणि सत्तेने काही करून मला मदत करा असं मी आता माझ्या कधी 25 वर्षाच्या राजकारणात केलं नाही. आज तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, आता 1 महिन्यापासून निवडणूक लागली, जाहीर झाली. आतापर्यंत मी 6 निवडणुकीमध्ये लोकांच्या पाया पडायला मताला मागणी करायला जावं लागत होतं. परंतु आज तुम्हाला सांगतो 1 महिन्यापासून राहुरी मतदारसंघाची जे काही तरुण मुलं आहेत रोज संध्याकाळी 6 वाजता ते रात्री 10 वाजेपर्यंत 100 मुलं माझ्याकडे रोज येतात. 200 येतात, 300 येतात, 500 येतात. रोज 100-200 मुलाचा तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचं काम रोज मुलांचं महिन्यापासून चालू आहे. आणि ते मुलं महिन्यापासून प्रवेश करताना कुठलीच गोष्ट मी विचारलं तरुण मुलाला का बा तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश का करता, कशामुळे करता? ते म्हणले कर्डिले साहेब मागच्या वेळेला भावनिक विषय केला आणि भावनिक विषयाला आम्ही बळी पडलो आणि आम्हाला जेवढ्या कामाचे आश्वासन दिले एकही काम आमचं तुम्हाला सांगतो का 5 वर्षात झालं नाही. म्हणून आम्ही ठरवलं का ज्या माणसाने 9ला आणि 14ला आमच्या गावाचं कामं केले त्याच माणसाला परत आम्हाला संधी द्यायची. म्हणून आज भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही प्रवेश करण्याचं काम करतोय आणि मी खोटं बोलत नाही. आपल्याला माहिती आहे का ही आपल्या गावाचं श्रद्धास्थान आहे आणि इथं मी अशी कुठली गोष्ट चुकीची आणि खोटं बोलणार नाही. रोज 100 मुलं माझ्याकडे प्रवेश करायला येतात आणि प्रवेश करतात आणि सांगतात कर्डिले साहेब तुमच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम करायचंय. आणि आज तुम्हाला सांगतो का उद्या ज्या वेळेला 2024चा 23 तारखेला जो निकाल लागेल ते मी आपल्याला खात्रीने सांगतो आपण 1000% आमदार होणार आहेत. आणि आमदार होण्याचं एकच कारण आहे, प्रत्येक वेळेला राजाभाऊ निवडणूक लागली का आमचा तालुका आणि पाथडी तालुका म्हणायचा का आपल्याला अजून एक दुसरा कुठेतरी गडी पाहावा लागेल तरच आपल्याला आमदार होता येईल. आता तुम्हाला सांगतो एवढा मोठा गडी आता आपल्या बरोबर आल्यामुळं आता काय कुठल्या प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला सांगतो का शिवाजी गाडीने जेवढे मतं घातले आणि आपल्याला आमदार होण्याची संधी मिळाली तेवढे मतं आता राजाभाऊ आपल्याला देणार आहे. आणि ही खात्रीशीर मी तुम्हाला सांगतो, आजही तुम्हाला सांगतो का आम्ही महिन्यापासून एकत्र प्रचार करतो. मी 11 वाजता झोपतो पण ते 2 वाजेपर्यंत जागा राहतात. मी उमेदवार असं समजून तुम्हाला सांगतो का ते प्रत्यक्ष काम करण्याचं काम ते करतात आणि ते सुद्धा माझ्यासारखा स्वभाव आहे. ते कुठल्या प्रकारची गद्दारी करीत नाही, कुठल्या प्रकारची फसवायचा धंदा करीत नाही. ज्यांच्याबरोबर राहायचं त्यांच्याबरोबर प्रामाणिक राहते. त्यांना अनेक आश्वासनं वेगळ्या प्रकारचे देण्याचं काम झालं परंतु त्यांनी कुठल्याच प्रकारचं आश्वासनाला बळी पडण्याचं काम झालं नाही. म्हणून मी आपल्याला सांगतो आता या वेळेला माहिती म्हणून सांगतो का दरवेळेला आपण निकालाच्या वेळेला आपण विचार करतो. आता राहुरी तालुक्याचं निकाल मतदान सुरू झालं आता वांबुरीपर्यंत आपण 25 आणि 30 हजाराला मागे राहतो. परंतु आज मी सांगतो केवळ राजाभाऊ असतील, तिकडे धनुजी गाड्या असतील, भास्कर गाड्या असतील आणि रोज प्रवेश करणारे जे तरुण मुलं असतील तुम्हाला माहिती म्हणून सांगतो का आपण राहुरी तालुक्याचा निकाल ज्या वेळेला सुरू होईल त्यावेळेला आपण 15,000चा लीड फक्त राहुरी तालुक्यात घेऊन येण्याचं काम करणार. परंतु आपल्याला आपल्या तालुक्याचा आपण स्वाभिमान दाखवण्याचं काम केलं पाहिजे.
आता मी अशी काही गोष्ट बोलत नाही कधी, कारण मला आपण निवडणूक करायची म्हणलं तर मतदारसंघाचा बेस धरून मी कोडतो. तो गडी तिकडे गेला का तो म्हणतो आपल्याला काय आता नगरची गरज नाही. परंतु ही गोष्ट मी काही कधी म्हणत नाही. आता काय प्रचार उभा केला म्हणले कर्डिले साहेब म्हणले ही माझी शेवटची निवडणूक आहे. आता राजकारणात काही डावपेच आणि सहानुभूती मिळालं करावं लागतं. त्याला म्हणलं आता तेच लोकांना सांगितले कर्डिले साहेब आता शेवटची निवडणूक करणार आपल्याकडे येणारच नाही. मग आता कर्डिले साहेब निवडून देऊन आपल्याकडे तालुक्याचं वाटोळ करायचं का? अरे म्हणलं कर्डिले साहेब आज म्हणले असेल तुमचे नेते शरद पवार साहेब 25 वर्षापूर्वीच म्हणले मी रिटायरमेंट घेतोय, त्याने अजूनही रिटायरमेंट घ्यायण्यात येईल. आता कर्डिले कुठं रिटायरमेंट घेण्याचा प्रश्न कुठे येतोय का? परंतु तुम्हाला सांगतो का त्या पद्धतीने प्रचार करण्याचं काम मला असं वाटतं सुरू होण्याचं काम झालं. म्हणून मी आपल्याला सांगतो चिंता कुठल्याच प्रकारची तुम्ही काय करू नका. आता तुम्हाला सांगतो का राजाभाऊ हे सगळी मंडळी आपल्याकडे, आपल्यालाच आता तिसरा उमेदवार दुसरा उमेदवार पाहण्याची कोणी गरज नाही. आज आपण सांगतो का आपण लीड घेऊन तिथून येणार आहे. परंतु तिथून जरी कदाचित लीड घेऊन आला तर आपल्या तालुक्याच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला स्वाभिमान जगावण्यासाठी टिकवण्यासाठी आपण आपल्या गावातले मतभेद गट पार्ट्या सगळ्या एकमेकाचे मतभेद विचारलं पाहिजे आणि मनाचा मोठ्या प्रत्येकाला दाखवून आपण सुद्धा दाखवून दिलं पाहिजे जिल्ह्याला आणि राज्याला का आपण असं दाखवून दिलं पाहिजे का कर्डिले साहेबाच्या मता पाठीमाग आपला नगर तालुका एक संघ उभा आहे. ही भूमिका आपल्याला दाखवण्याचे काम प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. आणि जसं भुतकर सर म्हणले आता आपल्याला हिंदुत्वाचा मुद्दा सुद्धा आपल्याला महत्वाचा आहे. आणि मी तुम्हाला सांगतो का दुसरा कोणी पुढारी करू शकत नाही. पुढारी फक्त राजकारणाचा मताचा विचार करतात. मी मताचा विचार केला नाही. आपल्याला माहिती आपण जर कदाचित आपलं हिंदुत्व जर आपण टिकवलं नाही तर त्याचे परिणाम काय होतील हे कालच्या लोकसभेच्या निवडणुकीला तुम्ही पाहण्याचं काम पाहिलंय. एक रामगिरी महाराज एक शब्द बोलून गेले तर तुम्हाला सांगतो का तिथं एका घंट्यामध्ये 2000 ते 4000 मुस्लिम तिथं जमा राहिले आणि तिथं तुमच्या रामगिरी महाराजाला अटक करा म्हणून ही भूमिका घेण्याचं काम केलं. तर याचा पुढचं भवितव्य तुम्हाला सांगतो. आता आमचा विषय संपलेला आहे. आज तुम्हाला सांगतो का तुमच्या भवितव्याचा तुम्ही प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. तुम्हाला त्या गोष्टीचं कधी त्या गोष्टीचं महत्व वाटणार नाही पटणार नाही. पण एक दिवस असा येईल का तुम्हाला वाटत असेल का कर्डिले बोलले ही खरी गोष्ट आहे. आज तुम्हाला सांगतो जिल्ह्यातले महाराष्ट्रातले महाराज आपले जंगले महाराज आपण पाहिलं काल सह्याद्रीला एक आपण कार्यक्रम घेतला आणि आतापर्यंत कोणत्या महाराजांनी ओपन भूमिका घेतली नाही. आणि ओपन भूमिका घेण्याची का बोलावं लागलं कारण आज ती वेळ आणि ती परिस्थिती निर्माण होते. म्हणून आज महाराष्ट्रातले सगळे महाराज आपल्या तुम्हाला सांगतो हिंदुत्वासाठी ओपन भूमिका घेण्याचे काम ते करून राहिलेले. त्याचा विचार आपण प्रत्येक जणांनी करण्याची आवश्यकता आहे गरज आहे. आणि आपण जर कदाचित त्याचा विचार नाही केला तर आपल्या मुलाबाळीची परिस्थिती उद्या फार बिकट होईल. याचा विचार करा. राजकारण म्हणून सोडून द्या. मी काही कधी असा विचार केला नाही. आता उद्या जर कदाचित मी भूमिका घेईन गोव्यात काय भूमिका घेतली उमऱ्यात काय भूमिका घेतली नागरदेवळ्यात काय भूमिका घेतली हे सगळे लोक पाहतात. मलाही कळतं का उद्या मला 20-25 हजाराचा मताचा फटका बसणार आहे आणि मला उद्या बसला तर माझा पराभव होणार आहे. मी पण पदाला किंमत देत नाही. आपल्या पहिल्या हिंदू धर्माला किंमत देतो आणि मगच तुम्हाला सांगतो का ही भूमिका घेण्याचं काम 100% करण्याचं काम आपण करतो. ते आज सकाळी एक बोलते तर संध्याकाळी एक बोलते. ते स्वभाव कुठल्याच प्रकारचा आपला नाही. आणि म्हणून आपल्याला सांगतो का ही गोष्ट आपल्याला करण्याचं काम करायचं आहे. तर आपल्याला सगळ्याला हात जोडून विनंती आहे आता आपण उद्याच्या निवडणुकीमध्ये मतभेद एकमेकाचे विसरून जा. एकमेकांमध्ये त्या ठिकाणी द्वेष मिटवून जा. आता निवडणूक करायची म्हणल्यानंतर आपल्याला माहिती आहे का आपल्याला कोणलाही पण कोणाच्या बाहेर पडायला जावं लागतं. तुम्हाला जशी ग्रामपंचायत निवडणूक लढवायची म्हणलं तर तुम्ही 25 वर्षाचं भांडण मिटून घेता. तुम्हाला ग्रामपंचायतची निवडणूक करायची म्हणलं ज्याच्या नाही त्याच्या दारात पाय पडायला जाता. आम्ही जर 2 मतं वाढत असतील तर एखाद्याच्या दारात गेलो तर तुम्हाला लगेच त्या गोष्टीचा राग येतो. परंतु आता तो राग आपण लोक विसरलं पाहिजे आणि आपण सगळ्यांनी एकमुखी आपण आपला तालुका दाखवण्याचं काम केलं पाहिजे. त्याचं कारण असेल का मागच्या 5 वर्षात ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही अनुभव प्रत्यक्षात घेतलाय पाहिलाय. आणि मग आपल्याला ती वेळ जर कदाचित आपल्याला येऊ द्यायची नसेल तर आपल्याला सगळ्यांनी एक संघटित राहून आपल्याला ही भूमिका घेण्याचं का आपण केलं पाहिजे. राज्यामध्ये आपण पाहिलं
महाआघाडीचं सरकार आपण पाहतो 2.5 वर्ष होतं, त्यावेळेला आपलाच पाहतो का लोकप्रतिनिधी मंत्री होता आणि मंत्री असताना 6 खाते होते, 6 खात्याचा आपण काय उपयोग केला ते 2.5 वर्षांमध्ये विचारण्याची गरज आहे. आता आम्ही राजभवन आम्ही एका प्रकल्पग्रस्ताचे आज 67 साली विद्यापीठाला आपल्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या, परंतु त्यांना त्या मुलांना 150 मुलाला तुम्हाला सांगतो प्रकल्पग्रस्त म्हणून अनेक वेळाला उपोषण करावं लागले, मोर्चे करावे लागले. त्यांना तुम्हाला सांगतो का साधा प्रकल्पग्रस्ताला नोकरी सुद्धा मिळाली नाही. पण महायुतीचं राज्य सरकार आल्यानंतर आपण सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि 150 मुलाला जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो का त्यांना प्रकल्पग्रस्तांना अधिकृत नोकरी सामावून घेण्याचं काम केलं. ते सुद्धा तुम्हाला त्यांच्या मतदारसंघात त्यांना करता आलं नाही. आज ते सांगतात का मी इथं डीपी दिली तिथं डीपी दिली. अरे ह्या डीप्या सुद्धा 2014 ते 19 पर्यंत राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि बावनकुळे साहेब त्या खात्याचे मंत्री होते. त्या काळामध्ये माहिती म्हणून सांगतो का त्यांच्या माध्यमातून सगळ्या डीप्या मंजूर झाल्या होत्या. दुर्दैवाने सरकार गेलं, दुर्दैवाने आपण आमदार पदवून गेलो. त्या डीप्याचं भूमिपूजन आणि उद्घाटन करायचं आणि स्वतःची पाठ थोपवून घेण्याचं काम करायचं. हे काही आमदाराचं तर अजिबात नाही काम, मंत्र्याचं तर काही डीप्याचं उद्घाटन करणं कामच नाही. तुमचा इतर कामाचा निष्क्रियपणा झाकवण्यासाठी डीप्याचं उद्घाटन करून लोकांना काहीतरी नादी लावण्याचं काम मला असं वाटतं होण्याचं काम होतं. अनेक लोकांना तुम्ही अडचणीत आणलं आणि तुम्हाला जे आश्वासनं दिले आणि लोकांना खोटं बोलून तुम्ही आमदार पदावर गेले, परंतु आता त्याचं उत्तर लोक तुम्हाला सांगतो का उद्या 23 तारखेच्या निकालामध्ये 100% मिळवून देण्याचं काम करतील. आज गप्पा मारायला लागले हे सगळे म्हणले. आता त्यांनी तुमच्या कालच्या जाहीरनाम्यामध्ये जाहीर केलं म्हणले महाआघाडीचं परत राज्यामध्ये जर सरकार आलं तर आमच्या मुख्यमंत्री लाडक्या बहिणीला आम्ही आता तुम्ही 1.5 दिले आम्ही 3 देऊ. अरे मग तुम्ही जर 3 देणार होते 2.5 वर्ष तुमचं सरकार होतं, त्यावेळेला काय तुमचे हात धरले होते का? तुम्ही त्यावेळेला 1000 रुपये जरी दिले असते तरी तुमचं आम्ही कौतुक करण्याचं काम केलं. तुम्हाला काय करता आलं नाही, देता आलं नाही. 2.5 वर्षाच्या सरकारच्या काळात तुम्ही विचारा ना, तुम्ही काय तुम्हाला आपल्याला शेतकऱ्याला दिलंय तुम्ही सांगा एकदा काय दिलंय. तुम्ही शेतकरी येतं मागच्या 2.5 वर्षाला जर कदाचित आपण लाईट बिल भरलं नाही तर डिप्या बंद केल्या जायच्या आणि डिप्या बंद झाल्यानंतर आमचा शेतकरी जायचा, आमच्या विहिरीला पाणी आहे, बोरला पाणी आहे, आमचे पिकं दळायला लागले, डिप्या चालू करून द्या. ते सांगायचे 3000 भरा 5000 भरा मग तुमचे डीपी चालू होण्याचं काम होईल. ही आपण अनुभवण्याचं काम अनेक दिवसापासून केलं. पण महायुतीच्या राज्यामध्ये एकनाथरावजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा आणि पालकमंत्र्याच्या नेतृत्वाखाली सरकार आलं. आपण पाहिलं महिला भगिनीला 1,500 चालू केले आणि 1,500 चालू नाही केले तर दिवाळी पुढे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आता आचारसंहिता ऑक्टोबरला लागणार ही माहिती होतं. म्हणून तुम्हाला सांगतो का 2 महिन्याचे पैसे ॲडव्हान्स महिन्याच्या खात्यामध्ये भरून 7,500 रुपये महिन्याच्या खात्यामध्ये भरण्याचं काम झालं. आणि आज आपण तुम्ही म्हणत असेल यांनी काय लय मोठा दिवा लावला का आणि 1,500नी काय होणार आहे? अरे तुम्ही या योजनेला विरोध करीत होते, तुम्ही या योजनेवर आरोप करीत होते. हायकोर्टातून ही योजना बंद ठेवा म्हणून स्टे मिळवण्याचं काम केलं. पण महिलाच्या कृपेने स्टे काय कुठल्या प्रकारचा मिळाला नाही. महिलाला एवढा मोठा आधार झाला, कधी जर कदाचित आजारी पडले तर त्याला आधार झाला, मुला शिक्षणाला अडचण आली त्याला आधार झाला. आणि एखादी बाई जर चांगली बारकाईने प्रपंच करणारी असेल तर महिनाभर 1,500 सुद्धा प्रपंच चालवण्याचं काम 100% होण्याचं काम होतंय. एवढं मोठी गोष्ट आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होतं. आपण ह्या गोष्टी पाहिल्यात, ऐका या गोष्टी पाहिल्यात आणि आपल्याला माहिती म्हणून सांगतो. आता तुम्ही बिलासाठी एवढी अडचण येत होती, आज आपण पाहिलं मागचं बिल आपण थकबाकी होते, तुम्हाला कधी कोणी वसुलीला आलं नाही म्हणून तुमची किंमत काय वाटत नसेल. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो आज एका शेतकऱ्याकडे 1 लाखापासून 10 लाख रुपयापर्यंत मागचे बिल थकलेले होते, ते 100% माफ करण्याचं काम केलं. आणि इथून पुढं कायमस्वरूपी वीज मोफत देण्याचा निर्णय सुद्धा या सरकारच्या माध्यमातून झालेलं पाहायला मिळतं.